लोहा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे। ह्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्याच मराठा समाजाला 25 जानेवारीला अंतरवली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलंय। मराठ्यांनी इतर ठिकाणी उपोषण आंदोलन न करता अंतरवलीतल्या सामूहिक आवरण उपोषणामध्ये सहभागी व्हावं। सरकारला गुडघ्यावरती टेकवायची ताकद फक्त मराठ्यांमध्येच आहे असं सुद्धा मनोज जरांगे यावेळी म्हणाले। सरकारला गुडघ्यावर टेकायची ताकद फक्त मराठ्यात। एवढ्या वेळेस 25 जानेवारीला प्रचंड ताकद लावा आणि मला तुमच्या नांदेड जिल्ह्याच्या ताकदीचा अंदाज आलाय। कारण काल सगळं शक्यतो दौरे रद्द करण्याची वेळ आली होती। रात्री 2 वाजेपर्यंत कोणाला माहित नव्हतं मी येणार आहे का नाही नांदेड, पण ज्यावेळेस पाठा 4 वाजता सांगितलं का मी येणार आहे, त्यामुळे आम्ही इकडं निघालो आणि तुम्ही तेवढ्या वेळात एवढी ताकद दाखवली म्हणून नांदेडची ताकद राज्याला पण आणि आम्हाला पण कळून चुकली। कारण बीडकडे काल लक्ष देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही काल थांबलो होतो। कारण बीडच्या संतोष भाईच्या हत्येवरती आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सगळ्यात जास्त आपलं लक्ष तिकडे आणि आपण तो लढाई त्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत बंदही करणार नाही, तर त्या कुटुंबाला न्याय देण्याचा शब्द मराठा समाजाने राज्यातल्या त्यांना दिलेला आहे आणि आपल्याला त्यांना न्याय द्यायचा। तुम्ही एका दिवसात एवढी मोठी बैठकीची तयारी केली, आता फक्त जाता जाता तुम्हाला हात जोडून सांगतो, गाव ना गाव पिंजून काढायची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती। प्रत्येक गावागावात जाऊन 25 जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी करा। ज्याला बसायचं उपोषणाला त्याला अंतरवलीतच बसा, जबरदस्ती कोणावर नाही। तुम्हाला वाटलं माझ्या समाजासाठी मला योगदान द्यायचंय, मी उपोषणाला बसणार आहे, कारण तुम्ही सुद्धा या सामूहिक आमरण उपोषणाच्या लढ्याचे साक्षीदार होणार आहे। काही होत नाही, आपले पोरं काही म्हणतात मला भूक लागली, उपोषण सांगू नका, मग काही सांगा, आता दुसरं काय सांगू तुला, तरी पण आपण जबरदस्ती कोणावर केलेलं नाही, बंधन सुद्धा नाही। ज्यांना कोणाला बसायचंय त्याने अंतरवलीत एका जागेवरती सामूहिक आपल्याला अंतरवलीत उपोषण करायचं, राज्यात कुठेही करायचं नाही। सगळी शक्ती एका जागा आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे। त्यांनी तिथं येऊन नुसते बसलेली तरी सरकारवर दबाव येणार, मात्र येताना तुमचं साहित्य घेऊन या, गोधड्या गाधड्या पांघराच्या, खायचं प्यायचं सरपण मुंबईला गेलं तसं येताना सगळंच गबार घेऊन यायचं। आरक्षण मिळूस तर अंतरवालीतून उठायचंच नाही। एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि जोर या आंदोलनावर लावायचा। तुम्ही उपोषणाला बसले तरी चांगलं, नसता तिथे येऊन बसले तरी चांगलं, आणि तिसरा मार्ग एक दिवस मात्र सगळे, मग तुम्ही आशीर्वाद आणि आम्हाला पाठबळ पाठिंबा देऊन